अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा गोपीचंद पडळकरची नाही, माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटला. तू काय गोपीचंद, तुझी गडबड काय? थोडं दत्त जरा जास्त करा. अतिशय डोक्याने चालायचं. राजाराम बाबूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांच्या विरुद्ध वाचन करायचं. मी त्या 1 तारखेच्या सभेला इशारा सभा असं नाव देणार आहे. इशारा देऊ इच्छितो हे देवेंजी स्वस्त आहेत, तो स्वस्त आहेत. 14 ते 19 ठाणे जिल्ह्यातल्या कोणा बिल्डरने आत्महत्या केली की ज्याच्या डायरीमध्ये एका नेत्याचं नाव होतं आणि कोण रात्री 3-3 वाजेपर्यंत देवेंजींच्या घराच्या बाहेर बसत होता. रात्रीची एखादी फाईल क्लिअर करून देताना मी हाक करतो का ते काय करणार ते जरा देवेंजींकडे आलं. कोण बिल्डर? डायरी सेव्ह आहे, डायरी नष्ट झालेली नाही. कोण बिल्डर? कोणाची आत्महत्या, कोणाचं नाव, कोणाची अटक व्हायची होती, कोण देवेंजीचा आराध येत होतं आणि या चौकात येऊन 4 माणसं समोर दिसल्यानंतर भाषण करता. गोपीचंद काय करणार? आम्ही बघू, आम्ही समर्थ आहोत, पण तुम्ही वाटेल ते बोललेलं ते आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली. 1 तारखेच्या सभेचं बिगुल फुंकण्याची. मोठ्या संख्येने उपस्थित राहा. सभा संपल्यानंतर त्या सभेच्या सभागृहाच्या बाहेर तो ग्राउंडवर प्रचंड मोठा रावण जाळण्याचा कार्यक्रम करायचा. त्या रावणाची पण हाईप करा. खूप मोठ्या प्रमाणावर या रावण निर्माण करण्यामध्ये मी यंत्रणा लावलेली आहे. लोकांना हे बघू देत, रावण जळताना बघू देत, जातीयवाद जळताना पण बघू देत, की विकृती जाताना बघू देत, की मला एकादशी दिवशी मटण खाण्याचं आवडेल. शिरा ताण ताणून भाषण करता. थांबा, आता देवेंजींना आग्रह असं धरतो आणि देवेंजींना असा आग्रह धरतो की तुम्ही करणार नसेल त्या वाशीच्या मार्केट मधल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करा. म्हणजे जो शिरा ताण ताण करून बोलत होता त्याला कळेल. मग इथे जे अत्यंत विचित्र, विक्षिप्त, विकृत भाषण केलेला जिल्हा बँकेच्या चेअरमनला कळेल. या बँकेच्या सगळ्या गैरकारभाराची इन्क्वायरी लागलीच पाहिजे. उपोषणाला बसत आहोत, उपोषणाला. तोपर्यंत इन्क्वायरी होत नाही सुरू, तोपर्यंत उपोषण सापडणार नाही. मी उपोषणाला बसतो आणि मी मंत्री असल्यामुळे अडचण येत असेल तर देवेंद्रला म्हणतो की काही दिवस माझा मंत्री काढून घ्या, आमदार म्हणून बसतो. आता सोडणार तुम्ही काही बोला. जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची चौकशी झालीच. जिल्हा बँकेमध्ये जी मॉर्गेज पुरेसं नसताना सुद्धा तुमच्या लोकांना वाढीव कर्ज दिले त्याची चौकशी झालीच पाहिजे. हो गया आता, हो जाणे दो. सर्वोदय कारखाना कोणी गाठला? कुठे येतो माझा पवार? कुठे गेला? पृथ्वीराज पवार, गौतम पवार लढतायत. बिचारी पोरं लढतायत. गेली 20 वर्ष मी आणि देवेंजी पाठीशी आहोत त्यांच्या. सर्वोदय कारखाना कोणी गाठला? हो द्यात इन्क्वायरी. पृथ्वीराज बहुतेक मुंबईत गेलाय. पृथ्वीराज पवार 1 तारखेच्या सभेसाठी 5,000 लोक आले नाहीत तर तू नुसतंच नाटक म्हणून बोलतो जयंत पाटलाच्या विरुद्ध असं म्हणेन मी. आमचं राजाराम पाटलांशी काही वैर नाही. राजाराम पाटलांमध्ये आमच्या मनात प्रेम आहे. पण कोणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला आणि देवेंजींच्या कृपेमध्ये दबला. त्या ऑनलाईन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करायला लागेल. कळलं? तू काय गोपीचंद, तुझी गडबड काय? थोडं दत्त जरा जास्त करा. अतिशय डोक्याने चालायचं. राजाराम बाबूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांच्या विरुद्ध वाचन करायचं. तू वेळा उलटाच करतो. तू राजाराम पाटला बोलतो. राजाराम बाबूंबरोबर बोलू नको. जयंत पाटलांच्या आई वडिलांवर बोलू नको. जयंत पाटलांच्या भ्रष्टाचारावर बोल. तुमचे कारखाने किती झाले, तुमचं गाळप किती, तुमचं मोलॅसिस कुठे जातं यावर बोल. याकडे काढायचं दबाय. हो पवार, ते सर्वोदय घ्यायचंय ना, तयार आहे ना? ते 1 तारखेला संध्याकाळी तुझे 5,000 जण मोजून घेतो. नाहीतर तुझा वकील जो दिलाय तो वकीलच काढून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.